समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। 10वी पास असो वा नापास, करिअरची संधी आता खास। शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पलूस येथे प्रवेश प्रक्रिया सुरू। इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, फिटर, कोपा आणि ड्रेस मेकिंग या व्यवसायांमध्ये प्रवेशाची सुवर्ण संधी उपलब्ध। कौशल्य मिळवा, भविष्य घडवा, रोजगाराच्या वाटेवर आत्मविश्वासाने पुढे चला। दरमहा 500 रुपये विद्यावेतन, कौशल्य प्रशिक्षणासह उज्ज्वल जीवन। एसटीची ITI पर्यंत सोय, यशाकडे वाटचाल होय। मर्यादित जागा, त्वरा करा, वेळ दौडू नका, प्रवेश घेऊन भविष्य घडवू। शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पलूस। आजचा प्रवेश, उद्याचा विश्वास, कौशल्याची कास, रोजगार हमखास। तर आजच प्रवेश घ्या। ठिकाण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कृष्णा सूतगिरणी, आंधळी रोड, पलूस तालुका, पलूस, जिल्हा सांगली। अधिक माहितीसाठी संपर्क श्री RP पवार सर, मोबाईल क्रमांक 9890 28 63 33 व श्री PR क्षीरसागर सर 97 66 91 72 51। कासेगाव बस स्थानकाच्या वतीने बहुजन समाजाचे आरक्षणाचे जनक, सामाजिक न्यायाचे अध्वर्यू आणि लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली। यावेळी शाहू महाराजांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि लोककल्याणकारी विचारांचा जागर करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात ग्रामसेवक अशोक मिसाळ यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली। त्यानंतर कासेगावचे पोलीस पाटील माणिक बडेकर यांच्या हस्ते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले। कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते सत्यजित माने यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी संदीप कांबळे यांनी शाहू महाराजांच्या कार्याचा सविस्तर आढावा घेताना सांगितले की राजर्षी शाहू महाराजांनी समाजातील शोषित, वंचित आणि मागासवर्गीय घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणासारखा ऐतिहासिक निर्णय घेतला। शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन असल्याची भूमिका त्यांनी आयुष्यभर जपली। त्यासाठी कोल्हापूर संस्थानात शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे आणि विविध शैक्षणिक सुविधा उभारून सर्वसामान्यांसाठी शिक्षणाची दारे खुली केली। बहुजन हिताय, बहुजन सुखाय हा शाहू महाराजांनी दिलेला महामंत्र आजही समाजाला दिशा देणारा आहे। त्यांच्या समतेच्या, सामाजिक न्यायाच्या आणि लोककल्याणाच्या विचारांचा आदर्श युवकांनी आत्मसात करून आधुनिक काळात समाज परिवर्तनासाठी योगदान देणे आवश्यक असल्याचे मत संदीप कांबळे यांनी व्यक्त केले। शाहू महाराजांचे कार्य आणि विचार पुढील पिढींपर्यंत पोहोचवण्याची गरजही त्यांनी यावेळी अधोरेखित केली। या कार्यक्रमात कासेगाव बस स्थानकाचे वाहतूक नियंत्रक अधिक नांगरे, सूर्यकांत राजसाटे, किरण कांबळे, नंदकिशोर साठे, सामाजिक कार्यकर्ते, प्रवासी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात। राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी सामाजिक समता, सामाजिक न्याय तसेच शिक्षण या सर्व गोष्टींवर अमूल्य अशी भरीव कामगिरी केली आहे। समाजातील शोषित, वंचित, दुर्बल घटकांसाठी त्यांना एक शिक्षणाचं महत्त्व मिळावं, तसेच शिक्षणाची संधी प्राप्त व्हावी यासाठी त्यांनी आपलं आयुष्य झिजवलं आणि शाळा, महाविद्यालय, वसतिगृह स्थापन केली। त्यामुळे सर्वांना शिक्षणाचा संधी मिळाली। तसेच समाजातील दुर्बल घटक त्यांच्यासाठी छत्रपती शाहूंनी आपले संस्थान असतील त्यामध्ये आरक्षण लागू करून एक ऐतिहासिक कामगिरी केली। बहुजन हिताय, बहुजन सुखाय हा जो त्यांचा विचार आहे, तो विचार आपणा सर्वांसाठी, आजच्या युवा पिढीसाठी खूप मार्गदर्शक आणि प्रेरणादायी होता। असा हा माणसातला देव आणि राजातला माणूस असं ज्यांना म्हटलं जातं, ते छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र असं अभिवादन करतो आणि त्यांच्या विचारावर आपण सर्वजण चालण्याचा संकल्प करू अशी आवाहन करतो। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा।
बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.